चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपली इंजिनिअरिंग चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, अतिशय गंभीर आणि इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलोय है ना. टॉपिक गंभीर याच्या करता आहे कारण प्रिपरेशन आजकाल महाट्रान्सको मध्ये सगळ्यांचं खूप चांगलं चालू आहे, खूप बऱ्यापैकी चालू आहे. पण जेव्हा सिलेक्शनची गोष्ट येते ना, की मला सिलेक्शन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे, सगळ्यात पहिले हा पॉईंट नोट डाऊन करा. फक्त अभ्यास करून सिलेक्शन होणार नाहीये, बिलकुल होणार नाहीये. कारण मग अभ्यास तर शेकडो मुलं करतात, ते सगळ्यांचं सिलेक्शन एक्झामला होतं का रे? बिलकुल होत नाही. सिलेक्शनसाठी फक्त अभ्यास महत्वाचा नाही, बाकीचे पॅरामीटर बघणं खूप जरुरी आहे. ती खूप वेगळा पिरियड होता बाळांनो ना, एक 10-20 वर्षापूर्वी गेलं ना, की अभ्यास करून सिलेक्शन होऊन जायचं. कारण टाइम मॅनेजमेंट वगैरे ह्या गोष्टी तेव्हा कन्सिडर नाही व्हायच्या. पण आजच्या या सेशनमध्ये किंवा आजच्या या ज्या एक्झाम होतात रिसेंटली आयबीपीएस वगैरे कंडक्ट करत आहे, राईट आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे येतं ना, टाइम मॅनेजमेंट. मी माझ्या दिलेल्या वेळेत किती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना, तेच तुमचं सिलेक्शन घेऊन जाईल. म्हणून याच्यासाठी तुमच्याकडे जर काही आज तुमच्या हातात असेल त्या गोष्टीचं टाइम मॅनेजमेंट ठरवण्यासाठी एक्झामचं, तर ती टेस्ट सिरीज, राईट आहे. मी टेस्ट सिरीजची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली आहे ना. आपली टेस्ट सिरीज मी काहीतरी ₹349 ला आपण चार्ज केली आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट तर भेटणारच, परत टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट दिल्यात. भरपूर मुलं मेसेज करतात सर टेस्ट सिरीजची लिंक भेटत नाहीये. मी डिस्क्रिप्शन मध्ये बाळून दिली, तिथे तुम्ही रेफर करू शकता. चला मी मुद्द्यावर येऊया है ना. या टेस्ट सिरीजचा वापर करून मला सिलेक्शन कसं घेता येईल याचा जर विचार केला तर बाळांनो, अगोदर हे बघितलं पाहिजे की माझ्या एक्झामचं करंट पॅटर्न काय. जर मी बघितलं माझ्या एक्झामचे काही सेक्शन आहे, एक टेक्निकल सेक्शन, बरोबर आहे. टेक्निकल नंतर तुमचं ऍप्टी आहे, बरोबर. ऍप्टी नंतर तुमचं रिझनिंग आहे, बरोबर. आणि नंतर एक पार्ट पडतो ज्याला बोलतात तुमचं मराठी आहे, राईट आहे. एवढे सेक्शन तुम्हाला एक्झामला अटेम्प्ट करायचे. आता फक्त अभ्यास पॉइंट ऑफ व्ह्यू जात नाही, नंबर ऑफ क्वेश्चन्स बघूया. जर मी क्वेश्चन बघितले तर टेक्निकलचे 50 क्वेश्चन तुम्हाला हँडल करायचे, ऍप्टीचे 20 क्वेश्चन आहे, रिझनिंगचे 40 क्वेश्चन आहे आणि मराठीचे पण 20 क्वेश्चन आहे, राईट आहे. जर मी मार्क्स बद्दल बोलायला गेलो तर मार्क्स माझे इथं 110 मार्क्स मला टेक्निकल देणार, ऍप्टी मला 10 मार्क्स देणार, रिझनिंग मला 20 मार्क देणार आणि मराठी पण मला 10 मार्क्स देणार. आता जर टोटल नंबर बघितला, बघा मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, भरपूर जणांनी अनालिसिस ऑलरेडी केली असणार. जर नंबर ऑफ क्वेश्चन बघितले बाळांनो, 50 आणि 70, 70 आणि 90, 100 आणि 3, 130 क्वेश्चन तुम्हाला हँडल करायचे. किती? 130 क्वेश्चन. याच्यासाठी तुम्हाला टोटल मार्क्स जर बघितले तर माझ्या मते हे 150 मार्क होऊन जातात है ना. हे तुमचे मार्क्स होतात 150. पण बाळांनो, जर टाइम बघितला, टाइम, तर या सगळ्यांना तुम्हाला भेटणार आहे 120 मिनिट. किती भेटणार आहे? 120 मिनिट. 130 क्वेश्चन, 120 मिनिटं. खूप मोठी नाइंसाफी आहे. पण ही नाइंसाफी याच्याकरता केली कारण कॉम्पिटिशन टफ राहावं. जर कुठेतरी कॅल्क्युलेशन बघितलं तर मला एका क्वेश्चन्सला 1 मिनिट पेक्षा पण कमी वेळ भेटतोय, है ना. ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. आता स्वतःलाच प्रश्न विचारा, जे घरी मी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, है ना, घरी जे मी टेक्निकल सोडवतोय, नॉन टेक्निकल सोडवतोय, त्या टेक्निकल नॉन टेक्निकल मध्ये माझा 1 मिनिटाच्या आत क्वेश्चन सॉल्व्ह होतो आहे का, राईट आहे. नसेल होत तर विचार करा या कॉम्पिटिशन मध्ये आपण कुठे बसतोय. आता ही गोष्ट तितकीच ट्रू आहे, मला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे नाहीये, पण तरी बाळांनो, एखाद्या क्वेश्चन मध्ये जरी तुम्ही 3-4 मिनिटं स्पेंड करून दिले, म्हणजे विचार करा तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ना, ते क्वेश्चन वाचायला सुद्धा वेळ भेटणार नाही. कारण जेव्हा आपण एखादा क्वेश्चन वाचतो ना, एक 20-30 सेकंद वाचायला जातात, है ना, क्वेश्चन वाचायला. तर सॉल्व्ह करायला किती उरले रे? 20-30 सेकंद सॉल्व्ह करायला पण उरले. तर हे ओव्हरऑल कॉम्पिटिशन आहे, रियालिटी आहे. अगोदर ही ऍक्सेप्ट करा की मला या फेज मधून जायचंय, राईट आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला अकॉर्डिंगली एक प्लॅन करता येईल सिलेक्शनसाठी, राईट आहे. मग याच्यामध्ये सर आम्हाला कसं टाइम मॅनेजमेंट करता येईल, माझा एक स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, त्या बेसवर सांगतो. काही जणांना पटेल तर खूप चांगलं, नाही पटेल तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवू शकता. पण बाळांनो, मोरल एवढंच आहे, सांगायचं एवढंच आहे, ही परिस्थिती बाबांनो आहे ना, ही परिस्थिती तुम्हाला एक्झामला हँडल करायची आहे जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर. भरपूर असे मुलं आहेत ना, जे मला एक्झाम नंतर कॉल करतात, 3-4 वर्षापासून महाट्रान्सको महाजेनको बरोबर मी खेळतोय सर, अभ्यास सगळा केला होता है ना, परीक्षेला मी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असते जर वेळ पुरला असता तर. मला वेळच पुरला नाही सर, तर मग कुठेतरी कट ऑफला बसत नाही मी, राईट आहे. म्हणून पहिले एक्झामला जाताना या टेक्निकल मध्ये जे 50 क्वेश्चन आहे ना, पहिले डोक्यात ठेवा की याच्यामधले मी पहिले 30 ते 40 क्वेश्चन मी कमीत कमी एक्झामला जाऊन अगोदर बघेल. टेक्निकल मी का बोलतोय, कारण सांगतोय, कारण इथं मार्क्स बघा. जर तुम्ही टेक्निकलच्या एका क्वेश्चनला सपोज 1 ते 1.5 मिनिटं दिला, 1 to 1.5 मिनिट जरी दिला, पण बाळांनो ते एका क्वेश्चनला 2.2 मार्क्स आहेत, है ना. ते खूप फेअर आहे आपण रिझनिंग पेक्षा.
जर तुम्ही ऍक्टिच्या एका क्वेश्चनला 1-2 मिनिटं देता ते मार्क्स किती भेटतोय? फक्त हाफ मार्क्स भेटतोय. तर अगोदर तुम्हाला मार्क्स बरोबर खेळायचंय की मला एक स्कोर कुठे करताय, नंबर ऑफ क्वेश्चन बाजूला ठेवा, मार्क्स बरोबर खेळा. टेक्निकलच्या एका क्वेश्चनला जरी थोडा जास्त वेळ जातोय, जास्त म्हणजे 1-1.5 मिनिटं जातोय, पण मार्क्स मला 2.2 भेटून जातात ते, राईट आहे. एवढे मार्क्स जर मला भेटून जाता आहेत तर इथे कुठेतरी जास्त वेळ देणं चांगलं आहे माझ्याकरता, राईट आहे. मी असं म्हणतच नाही की ऍप्टी रिझनिंग मराठीला वेळ देऊ नका, पण बाळांनो इथून पहिले जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. कारण होतं काय, मी रियालिटी सांगतो, रिझनिंग जो पार्ट असतो ना हा थोडा लेंदी असतो. लेंदी म्हणजे कसा, सॉल्व्ह होऊन जातो पण वेळ खातो, है ना. जसं एखादी सिरीज तुम्हाला नंबर सिरीज देऊन दिली, काही ब्लड रिलेशनचे क्वेश्चन विचारून घेतले, काही टेबल सिरीज विचारून घेतली ना, तुम्ही थोडासा वेळ दिला ना, थोडा वेळ दिला, अरे वा हा इथं हा लेफ्टला राईटला लेफ्टला आन्सर काढून घेणार बाबा. आन्सर काढून मार्क्स किती बघा इकडे, एका क्वेश्चनला हाफ मार्क्स आहे फक्त. तर इकडे कुठेतरी ना बाळा वेळ पण जातो, मार्क्स पण माझे कमी येतात. ते टोटल जर मार्क्स बघितले 40 मार्क्स आहे. या 40 मार्काला स्वतःला प्रॉमिस करा की मी या 40 मार्काला 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ देणार नाही. या 30 मिनिटामध्ये या 40 पैकी मी 20 मार्क जरी कमवले ना, मी माझं विश्व जिंकलं, है ना. फक्त इथं मार्क्सचा विचार करा, मला 20 मार्क्स कुठेतरी या 30 मिनिटामध्ये आणायचे. मग राहतो तुमचा किती, 1 तास 30 मिनिटं, है ना, म्हणजे जवळजवळ 90 मिनिटं, है ना. हे 90 मिनिटं, हा 90 मिनिटं बाळांनो प्लीज टेक्निकलला द्या, कारण इथून तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करायचा आहे. एक्झाम नंबर ऑफ क्वेश्चन्स किती सॉल्व्ह केले ते बघत नाही, एक्झाम बघते की तुम्ही किती मार्क्स स्कोर केले. प्लस निगेटिव्ह मार्किंगचा पण कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यावर मी आज नाही बोलणार, है ना. निगेटिव्ह मार्किंगवर मी सेपरेट सेशन घेणार आहे. सध्या मला फक्त एक स्ट्रॅटेजी, एक रियालिटी तुमच्या समोर ठेवायची आहे. तर या टेक्निकलला मला जितका जास्त टाइम देता येईल तितकं चांगलं. पहिले स्वतःला हे सांगा की मी एक्झामला गेल्यानंतर कमीत कमी 50चे 50 क्वेश्चन नजरे घालून टाकेल. कारण हे जे 50 क्वेश्चन, याच्यामध्ये इझी क्वेश्चन पण तुम्हाला भेटणार, टेक्निकलचे मॉडरेट सुद्धा भेटणार आणि डिफिकल्ट सुद्धा भेटणार. मग याच्यामध्ये तुम्हाला फिल्टर लावता आलं पाहिजे की माझे इझी क्वेश्चन जे पटकन सॉल्व्ह होतात ते मॉडरेटला मी थोडा वेळ देऊन सॉल्व्ह करून घेईल, डिफिकल्ट क्वेश्चन मी नंतर बघणार. कारण नंतर का बघणार, कारण जरी 3 सेशन आहे, इझी पण क्वेश्चन आहे, मीडियम पण आहे, डिफिकल्ट पण आहे, पण प्रत्येकाला मार्क्स 2.2च येणार आहे. असं केलंय का डिफिकल्टला कमी मार्क्स, इझीला जास्त मार्क्स? असं तर नाही ना. म्हणून मला पहिले हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की इझी क्वेश्चन कोणकोणते. कोणत्याही क्वेश्चनला इमोशनल होऊ नका. असं जर वाटतंय की या क्वेश्चनला जास्त वेळ लागतोय ना, ऑनलाईन पेपर आहे, एक ऑप्शन असतो मार्क फॉर रिव्ह्यू, तो मार्क करून द्या, म्हणजे तो क्वेश्चन रिव्ह्यूला चालला जाईल. तुम्हाला जेव्हा तुमचे सगळे क्वेश्चन बघून होईल ना, तुम्हाला ते रिव्ह्यू मध्ये बघताय मी कोणकोणते क्वेश्चन रिव्ह्यूला सोडले. रिव्ह्यूला असेच क्वेश्चन सोडा जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण वेळ जातोय म्हणून सोडून दिले, राईट आहे. या 3 सेशन मध्ये एक्झामला तुम्हाला थोडंसं डिवाइड करता आलं पाहिजे. बघा ह्या 50 क्वेश्चनची जर मी फोड करतोय ना, 50 क्वेश्चनची फोड करतोय मी, हा फक्त एक अंदाजा मानतोय, पण जनरली असाच पॅटर्न फॉलो होतो. सपोज मी विचार करतोय की माझे 15 ते 20 क्वेश्चन जे आहे ना ते इझी लेवलला विचारले गेले, इझी वाले, ठीक आहे. आणि बाकी आणखी जे 15 ते 20 क्वेश्चन आहे बाकीचे, ते थोडे मॉडरेट लेवलचे विचारले गेले, है ना, 20-40, आणि ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 10 क्वेश्चन म्हणजे डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे बाळांनो याच्यात असं असतं ना, काही काही क्वेश्चनचे आन्सर गेट लेवलचे होऊन जातात, है ना, ते सॉल्व्ह करायला एक 10-15 मिनिटं लागतात, जे एक्झामला फिजिबल नाहीये. त्याच्यामुळे इकडे जर एखादा टॉपर मुलगा जरी या क्वेश्चन मध्ये घुसला ना, तो इकडे माती खाणार, त्याला इकडे वेळ देता येणार नाही. म्हणून बघा सगळ्यांचा स्कोर एक्झामला चांगला येत नाही. तर मला पहिले हे इझी क्वेश्चन पटापट करून टाकायचे. एखादा क्वेश्चन डिफिकल्ट वाटला, रिव्ह्यू सोडून द्या, पुढे जा. प्रत्येक क्वेश्चन मध्ये अटकू नका. तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला कधीही स्विच करू शकतात. हा परीक्षेचा फायदा घ्या, है ना, या स्कीमचा फायदा घ्या, ही स्कीम आहे, है ना. तर पहिले मला हे पटापट इझी क्वेश्चन पटकन सॉल्व्ह करून घ्यायचे, मॉडेलला थोडा वेळ देऊन सॉल्व्ह करूनच घ्यायचे, आणि डिफिकल्टच्या नांदी मला लागायचंच नाहीये. जर माझ्याकडे नंतर वेळ उरला या 90 मिनिट मध्ये, जर मी हे क्वेश्चन हँडल करून घेतले आणि वेळ उरला, तर मी डिफिकल्टला जाईल. जर हा पॅटर्न कुठेतरी माइंडसेट ठेवला ना, तर कुठेतरी ही एक्झामची जी कंप्लीट शाळा आहे, याला मी शाळा बोलतो, पॉलिटिक्स आहे ऍक्च्युली, है ना, हे पॉलिटिक्स झालं ना रे, की कधी कोणत्या पार्टीमध्ये घुसायचंय, है ना. सध्या आपली जी पहिली पार्टी आहे बीजेपी, है ना, विनर पार्टीमध्ये राहा, विनर पार्टीमध्ये राहा. हा पाठ जितका पटकन मला एक्झामच्या सुरुवातीला अटेम्प्ट करता येईल तितक्या लवकर करा. काही लोक म्हणणार सर आमची ऍप्टी रिजनिंग मराठी खूप चांगली आहे, खूप चांगलं, नका जाऊ पहिले टेक्निकलला, या सेक्शन मध्ये जा, पण हे टायमाचं बंधन पाळा. मी तर फक्त 30 मिनिटं देणार आहे.
राईट आहे. त्याच्यापेक्षा मला जास्त वेळ लागतोय ना, इथं वेळ घालून फायदा नाही. कारण जरी इथं माझे आन्सर करेक्ट येतात आहे, पण एक क्वेश्चन मला फक्त अर्धाच मार्क देतोय. इथं करून करून तुम्ही किती स्कोर करून घेणार, राईट आहे. त्याच्यापेक्षा मी टेक्निकल मध्ये तेवढ्या क्वेश्चन्सला जर न्याय दिला तर कमीत कमी माझ्या एक्झामच्या सिलेक्शन किंवा कट ऑफ पर्यंत मला पोहोचता येईल. हा माइंडसेट जर तुम्ही ठेवला, विश्वास ठेवा, एक्झामचं सिलेक्शन कुठे जाणार नाही. म्हणून परत सांगतोय, फक्त मी दिवस रात्र वाचतोय, अभ्यास करतोय, माझे कॉन्सेप्ट क्लिअर करतोय, मला सगळं येतंय, माझं सिलेक्शन होऊन जाईल, मूर्खपणा आहे, राईट आहे. कारण फक्त येऊन फायदा नाही, हे टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे. जर असं कुठेतरी झालं ना, तरच बाळांनो एंडिंगला सिलेक्शन जाईल, राईट आहे. फक्त काही मुलांना ह्या गोष्टी माहीत असतील, पण सांगण्याचं कारण हेच, कारण प्रिपरेशन करणारे खूप मेहनती मुलं, काही मुलांचा लास्ट चान्स आहे ना, काही मुलांची घरची परिस्थिती एवढी डिफिकल्ट आहे ना, की जर आता ह्यावेळेस सिलेक्शन नाही झालं ना, पुढच्या वेळेस त्यांना परत 1 वर्ष अभ्यासाला देता येणार नाही, अशी मुलं आहेत, राईट आहे. तर हे सगळं कन्सिडर करताना हा सिनारिओ प्लीज डोक्यात फिट करून घ्या, आणि हे पॉलिटिक्स डोक्यात फिट करूनच मग टेस्ट सिरीज अटेम्प्ट करा. मग जे टेस्ट सिरीज मी देतोय ना, त्याच्यामध्ये हे पॉलिटिक्स पहिले अप्लाय करून बघा, होतंय का, जमतंय का, है ना, मॅनेज होतंय का. जर होत नसेल ना, तर प्रॅक्टिस आणखी वाढवा. म्हणून परत परत सांगतोय, टेस्ट सिरीज बाय करा. विचार करू नका एक्झामला एक्झामला क्वेश्चन मी मॅनेज करून घेईन, नाही बाळांनो, नाही होत. घरी बसावं लागेल, 2 तास एका जागी बघण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. जर त्या 2 तासात तुम्ही माइंड तुमचा स्टेबल ऍक्टिव्ह ठेवून काम करण्याची ह्या माइंडला सवय लावली ना, तरच ती सवय तुम्हाला एक्झामला काम येईल, राईट आहे. तर बाळांनो, हा एक स्मॉल सेशन होता, राईट आहे. टेस्ट सिरीज बद्दल परत तेच सांगेल की बाय केलं नसेल कोणाची घ्या, माझी घ्या असं बिलकुल म्हणत नाही, है ना. मी फायनान्शियल माझं बऱ्यापैकी बाळांनो, मी कधी जबरदस्ती करत नाही. फक्त माझी घेतल्यामुळे तुमचा एवढाच बेनिफिट आहे, आपण सिंक मध्ये राहू, है ना. जे क्वेश्चन्स मी टाकलेत ना, मला माहिती आहे एक्झामला कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स कसे पडतात, प्रिव्हियस विद्यार्थ्यांचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. जर कोणाची घेतली नसेल तर प्लीज बाय करून घ्या आणि तयारीला लागा, राईट आहे. परत बाकीचे सेक्शन पण कुठेतरी पडतात की सर, एक्झामला जेव्हा मी स्टडी करतो ना, ते कसा केला पाहिजे, कोणते क्वेश्चन्स कसे हँडल केले पाहिजे. तर आपली टेक्निकल सिरीज आपण सुरू केली बाळांनो, ना. काल एक लाईव्ह झाला, आज दुसरा लाईव्ह आहे. आणि जे मुलं टेस्ट सिरीज घेतील त्यांच्याकरता मशीन वगैरे मी शॉर्ट मध्ये रिवाइज करून देणार आहे, ऑलरेडी मी कमिट केलेलं आहे, राईट आहे. सो प्लीज प्रॅक्टिस करत राहा, दररोज लाईव्ह येत जा, 7-8 ला लाईव्ह आहे. सर लाईव्ह कसं करणार, तर टेलिग्राम, आपली इंजिनिअरिंग म्हणून माझं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्या लिंक भेटणार. तिथं मी सगळे नोटिफिकेशन टाकत असतो, लेक्चर कधी लाईव्ह होणार, कसं होणार. प्रॅक्टिस करा, आपण डेली क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तुमचा कॉन्फिडन्स मला जितका बूस्ट करता येईल मी नक्की करून देईल. पण हा पॅटर्न मला त्या लाईव्ह मध्ये बोलता येत नाही, म्हणून एक सेपरेट सेशन घेऊन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, राईट आहे. चला बाळांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथे तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह मार्किंग बद्दल मी बोलणार आहे, की निगेटिव्ह मार्किंग बद्दल काय माइंडसेट असला पाहिजे, है ना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर थोडं डिटेलमध्ये बोलेल. आता फक्त एक माइंडसेट करून देतो, आणि या माइंडसेट ठेवून मुलं तुम्हाला नक्की फायदा होईल अभ्यासामध्ये, अशी आशा करतो. आणि या व्हिडिओला पूर्ण विराम देतो. बाय.